12 चेंडू 40 धाव आहे. जरा दुसऱ्या साईडने अँगल आहे तर आमची टीम फायनल मध्ये प्रेक्षकांना पाहायला भेटतोय तो समीर सावंत यांच्या स्क्रीनवर आणि उंच मारलेला चेंडू जातो हवेत आणि या सामन्याचा लाईव्ह प्रेक्षेपण करतो तो आमचा समीर सावंत उर्फ बंटी. मित्रांनो आमची टीम फायनल मध्ये पोहोचलेली आहे. जर्सी पण गावली. पर्व पाचवी दरम्यान फायनलचा सामना आणि नाणेफेक जिंकतो तो भूतनाथ वॉरियर संघ आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतोय आणि छत्रपती. मित्रांनो आमची टीम फायनलला पोहोचली पण मी सकाळपासून काय नसलेलं आहे. आता फायनलची मॅच तरी बघूया. सामना सुरू. श्री भूतनाथ वॉरियर संघ आणि त्याच ताकदीने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या विरोधी श्री छत्रपती सेना अक्षय सावंत आणि अनिकेत सावंत यांच्या मालकीचा संघ फायनल मध्ये प्रवेश करून फायनलचा सामना खेळतोय. सुरू होतोय आणि पहिला चेंडू घेऊन धनंजय सामना करेल. महादेव पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न असेल. उंच मारलेला चेंडू आणि तो मात्र एक घ्यायची संधी हुकते आणि मात्र एक योगदान भेटतो तो महादेव याला डिफेन्स खेळून चांगला असा इथे पाहायला मिळालेला परंतु चेंडू फलंदाज उंच मारण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न असफल ठरतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. दुसरा चेंडू स्वप्नील याच्यासाठी असेल आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन धनंजय. तिसरा चेंडू उंच मारलेला चेंडू कार्पेटच्या सहारे खेळून गेले. एक धाव पूर्ण होते. दुसरी धावेचा प्रयत्न होतो आणि प्रयत्नही सफल होऊन 2 धावा पूर्ण होतात त्या श्री भूतनाथ वॉरियर संघाच्या आणि स्वप्नील आपलं वैयक्तिक 2 धावांनी खातं उघडतोय. या सामन्या दरम्यानचा चौथा चेंडू. स्वप्नीलला हा सामन्यासाठी जिंकायचा असेल तर मोठी आतषबाजी करावी लागेल आणि पुन्हा एकदा एक जीवदान स्वप्नील महाले याला भेटतो आणि एक गडी बाद होण्याच्या नादात एक त्याला म्हटली जाते. त्याला स्टंपला पाय लावून माघारी आवडून परततोय तो स्वप्नील महाले. आता मात्र थोडासा बॅक फुटवर दिसतोय तो श्री भूतनाथ वॉरियर संघ परंतु सांगायला अजून एक भरपूर वेळ आहे की कोण हा सामना जिंकेल कारण हा महाअंतिम सामना जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हे मात्र अनिश्चित राहील. या सामन्या दरम्यान शेवटचा चेंडू असेल. उंच मारलेला चेंडू आणि चेंडू जातोय कार्पेटच्या सहारे 4 धावासाठी आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावते आणि इथे एक चांगलं षटक संपतंय ते धनंजय ठाकूर यांचं वैयक्तिक पहिलं षटक. 6 चेंडू आणि 7 धावा. उंच मारलेला चेंडू ते चांगलं क्षेत्ररक्षण करतो अनुज सुतार आणि एक संघासाठी 2 धावा वाचवतोय आणि चांगल्या क्षेत्ररक्षण नमुना पेश करतो तो शिव छत्रपती सेना. मागे खेळले इथे मात्र मोठी धावसंख्या उभारायची असेल तर 1-2 न मारता चौकार आणि शंकरांची इथे आतषबाजी करावी लागते. धावपाची संधी होती मात्र ती संधी हुकते आणि नो चेंडू इथे घोषित करतोय म्हणजे प्रत्येक सामन्यात विठ्ठल सावंत याचा वैयक्तिक एक चेंडू हा नो बॉल असतो जो विरोधी संघाला त्यांनी सरप्राईज दिलेला असतो आणि उंच मारलेला चेंडू विठ्ठल याच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचतो तो सूरज आणि ते धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते ती 18 धावा. जो पहिल्या षटकामध्ये संत गतीने खेळ चाललेला त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय तो श्री शिवछत्रपती सेना आणि दुसऱ्या चेंडूवर सलग 2 षटकार खेचतोय तो सूरज
आणि विठ्ठल यांचं थोडंसं महागडं असं षटक म्हणावं लागेल, परंतु हा सामना जसा आहे, ही मैदान जसं आहे जिथे षटकार आणि चौकार ची आताचबाजी इथे पाहायला भेटते. 3 चेंडू मध्ये फक्त 7 धावा खर्च केला होता धनंजय ठाकूर याने. विठ्ठल सावंत यांनी उर्वरित 4 चेंडू मध्ये वैयक्तिक 23 धावा खर्च करतोय, म्हणजे थोडंसं महागडं षटक करतोय ते विठ्ठल सावंत यांचं. पाहिला धाव संख्या पोहोचते ती 30 धावा. जो सामना सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये संत गतीने चालला होता तो सामना मात्र इथे रुद्र अवतार घेतोय आणि 2 चेंडूवर कलक 2 षटकार घेतून सूरज आपलं आणि संघाची धाव संख्या पुढे सरसावते. त्याच दरम्यान एक चांगला कार्पेटच्या सहारे खेळलेला एक चेंडू, उंच मारलेला चेंडू, चेंडू आणि चेंडू जातो सीमापार. अक्षय नाईक वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन दुसरं षटक थोडंसं महागडं असं ठरल्यानंतर थोडासा कमबॅक करावा लागेल. तो शिवाय छत्रपती सेना यांना हा सामना जिंकायचा असेल तर थोडंसं फलंदाजांना जकडून ठेवावं लागेल. ललित पवार मैदानामध्ये थोडासा निराश होऊन सामन्याचा आनंद लुटताना. ललित पवार याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक चांगला हुनार खेळाडू आणि चौकार आणि षटकारांचा बादशाह म्हणून पाहिला जातो तो ललित पवार. इथे मात्र टाळ्या वाजवताना प्रेक्षकांना दिसतोय. आणि इथे भरंजी आणि एक मागणी केली होती, मात्र तीच फलंदाजी पाहायला येतात रे तो नको पहिली बघ मरे. आणि धावांचं अर्धशतक इथे पुढे होत येते श्री भूतनाथ वारियर संघ आणि 50 धावांची करतोय तो श्री भूतनाथ वारियर संघ आणि त्या 50 नंतर पुन्हा एक कडकडी षटकार येतोय, म्हणजे धाव संख्या पोहोचते ती 56 धावा. सिद्धेश महाले हा संघाचा टीम मेंटर म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो सिद्धेश महाले. मॅचचा आनंद लुटताना प्रेक्षकांना पाहायला भेटतोय तो समीर सावंत यांच्या स्क्रीनवर. आणि उंच मारलेला चेंडू जातो हवेत आणि इथे खेळची संधी होते आणि संधी मात्र होते ती अक्षय सावंत स्वतः याच्याकडून संधी होते आणि मैदानाच्या दिशेने त्याच दिशेने आगमन होत चंद्रकांत नाईक यांचं. संघ मालक अक्षय सावंत इथे मात्र गोलंदाजीसाठी येतोय. संघाला चांगले कमबॅक करून द्यायचं असेल तर चांगला आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु त्याच पद्धतीला त्याच कठोर उत्तर देतो तो गणेश नाईक. संख्या मात्र 6 ने पुढे सरसावते. पहिला सामना सलग 2 चेंडूवर 2 षटकार खेचतोय तो गणेश नाईक. आत्ताच त्यांच्या वडिलांचं म्हणजे चंद्रकांत नाईक यांचं आगमन झालंय की गणेश नाईक यांची फलंदाजी पाहण्यासाठी काळीच्या खाली बसून आमच्या पॅव्हेलियनच्या दिशेने मॅच पाहतात, ज्याला आमच्या वानखेडे स्टेडियमच्या पॅव्हेलियन सचिन तेंडुलकर स्टेडियम म्हणून पाहिलं जातं. त्या दिशेने बसला आणि एक खेळची संधी आणि संधीचं सोनं करतोय तो अनुज सुतार आणि एक वादळी खेळ करणारा गणेश नाईक मात्र माघारी परततोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतोय तो नारायण ठाकूर. पाहूया ज्या पद्धतीने बाकीच्या फलंदाजांनी फलंदाजी केली त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल ती नारायण ठाकूर यांना. उंच मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र थोडा दडपण खाली दिसतोय तो श्री भूतनाथ वारियर संघ. म्हणजे हा फायनलचा सामना आणि त्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये अगोदरच्या सर्व सामन्यामध्ये सरासरी धाव संख्या ही 70 आणि शिरंगाच्या जत्रेला जर खूप स्कोर करत असेल तो असेल रामा आणि उंच मारलेला चेंडू जातोय शिलाबार 6 धावांसाठी. शिरंगी जत्रा पाहिलं जातं तो राम्या चमकला. श्री भूतनाथ वारियर संघाने जिंकला तर रामाच्या जत्रेचा सर्व खर्च हा सुरेश गोळ करणार असल्याचं सर्व पॅव्हेलियनमधून कळत आहे. थोडीशी निराशाजनक कामगिरी करताना संघ मालक संदेश आगरकर तिथे मॅचचा आनंद लुटतो. त्याचा संघ
अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही याची खंत त्याच्या मनात दिसतोय. तो संदेश आयनरकर मॅचचा पुरेपूर आनंद लुटतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या उद्या शेवटचं षटक घेऊन तात्या उर्फ महादेव ज्याने 1990, 95, 2000च्या सालापर्यंत ज्याने मैदान गाजवले ते महादेव उर्फ तात्या मैदानाच्या दिशेने दिसतोय आपल्याला गोलंदाजी करताना. एक काळ होता ज्या काळामध्ये महादेव सावंत यांचा करताना होता आणि धावसंख्या पोहोचते होती या षटकाराच्या मदतीने. 82 धावा सामना जिंकायचा असेल तर अजून एक 20 धावांची आवश्यकता असेल. उच्च मानेला चेंडू झेल टिपण्याची संधी आणि तो मात्र संधीचा सोना करतो विठ्ठल सावंत आणि एक वाटे खेळी इथे समाप्त होतो आणि त्यांची जागा घेण्यासाठी होते तर सत्तावीस सावंत एक चॉकलेट बॉल पाहिलं जातं तर 27 सावंत. 82 धावा या धाव फलकावर लागल्या त्या श्रीभूतात ऑर्वे संघाच्या. बाबू मस्त रे बाबू बॅट यायला इथे बघून घ्या तो प्रथमेश सावंत याने आणि आता आमच्या मंडळाला श्री यशवंत सावंत उर्फ दादेकाका याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. अरे ऊपर आओ मर आधी जागे प्रयत्न होता मात्र ते शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि असफल होते तो गावले गावले संधी आणि झेल मात्र कार्य धावसंख्येसाठी म्हटलं गेलं तर या सामन्यात पद्धतीचा होत अरे डायरेक्ट भेटत जाते ती सावंतवाडी धाव रे असं काय ना काय ना आर्यन मात्र इथे रनआउट होत मागावी पळतो आणि धावा फक्त भेटतायचं या चेंडूवर दोन आणि शेवटचा चेंडू शिल्लक या सामन्यादरम्यान. ओव्हर झाली रे. नया बॉल हातीत राहतो ना आता नो बॉल हा चान्स आमका असा बॉल जायना ना आणि बॉल घुसटून टाकून गोजी बा डायरेक्ट किती माझ्या धरवला तो मारतले मी काय ना फायनलची मॅच हा 95 रन होईल कळला मा बाउंड्री सोड एक्स्ट्रा रन दिता म्हणे वाईट नो बॉल काही एक ना बिंदास घ्या चला चान्सेस आहे. गणपती बाप्पा मोरया. धावांच्या मापाचा मोठा डोंगर उभा करून ठेवलाय तो श्री भूतनाथ वॉरियर संघाने स्थानापन्न होण्यासाठी 94 धावा काढले सगळे टोटल. आता बघा 95 आहे. मज्जा मज्जा. आणि या श्री भूतनाथ वॉरियर संघामध्ये पाहिलं गेलं तर 1990, 1980 चा काळ गाजवणारे यशवंत सावंत उर्फ दादेकाका विकेट किपिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला हा भेटतो तो श्री शिवछत्रपती सेना संघाला आणि थोडस बॅक टू डोअर दिसतोय तो छत्रपती सेना संघ आणि विजयच्या आनंद जोश करण्यासाठी काही क्षणातच आपल्याला पाहायला भेटेल तो कोणता संघ असेल विजयी. सर्व मंडळाच्या सदस्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जी अतोनात मेहनत घेतली त्याबद्दल आम्ही त्यांच्या सर्वांच्या मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार खेळतो ते दीपेश ज्याच्याकडे कोणतीही पाहिलं गेलं तर भरपूर वर्षांनी मैदानात उतरतो तो दीपेश पेंडेकर. मात्र खेळ करता येतो तो विसरलेला नाही आणि त्याच पद्धतीने षटकार आणि चौकार इथं पाहायला भेटतो. उंच मारलेला चेंडू वाटेल सीमा पार पुन्हा एकदा 6 धावतोय आणि प्रेक्षकांची मनं जिंकतोय. संदेश आयनरकर यांच्याकडून टाळ्यांची वावा पाहायला भेटते ती दीपेश पेंडेकर याच्यासाठी. पुन्हा एकदा मारलेला चेंडू सलग 3 चेंडूवर 3 षटकार खेळतो तो दीपेश पेंडेकर आणि संघाची धावसंख्या पोहोचते 18 आणि वैयक्तिक धावसंख्येवर खेळतो दीपेश पेंडेकर 18. शिवछत्रपती संघाकडून आणि उंच मारलेला चेंडू पुन्हा चेंडू येतो सीमा पार 6 या धावसंख्येसाठी. 4 चेंडू आणि 4 षटकार दीपेश पेंडेकर याच्या बॅट म्हणून निघताना पाहायला भेटतात ते प्रेक्षकांना.
ज्याच्याकडे रा 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 गणेश नाईक याच्याकडून मात्र आता काहीतरी लिंबू फिरवण्याची भूमिका इथे पाहायला भेटली आणि इथे मात्र अरे देवा संधी सुटते आणि चेंडू जातोय 2 या धावसंख्येसाठी. मात्र एक चांगली संधी उठते, कॅच पकडण्याची संधी होती सूरज देव याच्याकडे मात्र तीच संधी आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 26 धावा. जशी इथे जाहीर होतोय तो स्वप्नील महालेवाला आणि 2 चेंडूवर 2 षटकार खेचले धनंजयने. तर 500 रुपये इथे घोषित होते ते अक्षय सावंत यांच्याकडून धनंजय ठाकूर याच्यासाठी. आणि या सामन्याचा आनंद लुटताना चंद्रकांत आंबे काका चांगली वावा हसताना दिसतात. चांगली गोलंदाजी पाहत त्यांच्या मनात कोणता संघ जिंकावा हे अजून मात्र निश्चित दिसतंय, कारण षटकार गेला तरी हसताना दिसतात आणि विकेट गेली तरी हसताना दिसतात, परंतु कोणता संघ जिंकला पाहिजे हे मात्र त्यांच्या मनातील अजूनही प्रेक्षकांना पाहायला भेटलं नाही आणि तेही सांगू इच्छित नाही. त्याच्यामुळे पाहूया त्याच्या मनातील भावना काय होती सामना संपल्यानंतर. आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू जातो सीमापार 4 या धावसंख्येसाठी. पुन्हा एकदा तारखेच्या चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते आर्यन या कुबल याच्याकडून. वैयक्तिक जिथे 2-3 धावा भेटल्या असत्या तिथे चांगले स्वप्नील महाले यांचा इथे 2 चेंडू मात्र इथे आपलं संतुलन बिघडण्यासारखी कामगिरी करतो तो स्वप्नील महाले आणि चांगले 2 चेंडूवर षटकार घेतो तो दीपेश पेडणेकर. फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारांची आतषबाजी करतो तो दीपेश पेडणेकर. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू जातो सीमापार 6 या धावसंख्येसाठी. दीपेश पेडणेकर याची आणि स्वप्नील महालेवाला पहिला बळी मिळतो तो दीपेश पेडणेकर यांच्या रूपाने. एक वादळी खेळी समाप्त होते ती दीपेश पेडणेकर यांची. 8 चेंडू आणि 38 धावा वैयक्तिक संघासाठी दिल्या म्हणजे काढल्या त्या दीपेश पेडणेकर यांनी चांगली कामगिरी केली. विठ्ठल सावंत बाद झाल्यानंतर एक हाती सामना फिरवण्यासाठी इतका इराद्याने मैदानात उतरलेला दीपेश पेडणेकर आणि धनंजय मात्र कार्पेटच्या सहाऱ्याने खेळून 1-2 धावा काढून संघाला विजयाच्या उद्घाटनापर्यंत पोहोचवताना दिसतो. तिथे मात्र 2 धावा फिरवतात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतो. 3री धाव पूर्ण होते इथे आणि 3 धावाने धाव संख्या पोहोचते 49 धावा. आणि इथे संघाचं अर्धशतक पूर्ण करायचं असेल तर 1 धावेची आवश्यकता आणि जिंकण्यासाठी करायचं असेल तर 40च्या पार जिंकण्यासाठी 40चे पार धावा काढाव्या लागतील. ती शिवछत्रपती सेना संघाला आणि उंच मारलेला चेंडू घ्यायची संधी होती मात्र चेंडू जातो सीमापार 6 या धावसंख्येसाठी. या चेंडूवर प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक फलंदाज नेत्राने फक्त पाहत होता आणि पंच मात्र हात वर करून 6 धावा देत होत्या. आणि प्रथमेश सावंत दुसरीकडे विल विचल चल विचल अवस्थेत असताना मात्र कॅच पकडतो तो प्रथमेश सावंत. खडे बघी होतो तो तर त्या कोणी उलो घातलो असतो. हे उलो घाललो का रे 55 धावा त्याला उलो घातलं माहिती खळे बघी होतो काय माहिती. मस्त रे जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची आवश्यकता. मस्त रे मस्त मस्त रे. बारा चेंडू आणि 40 धाव आहे. जरा दुसऱ्या साईडने अँगल आहे तर आमची टीम फायनल मध्ये मजा येता खूप. वेळेत पोचलाय का महत्व त्या काकांसाठी धन्य ज्यांनी मला लिफ्ट दिली बांध्यासून. आणि या सामन्याचा लाईव्ह प्रेक्षेपण करतो तो आमचा समीर सावंत उर्फ बंटी. त्याच्याकडून मंडळ त्याच्यासाठी आमच्या मंडळाकडून आम्ही त्याचा आभार व्यक्त करतोय. बंटीकडे पाहिलं गेलं तर प्रत्येक सामन्याचा लाईव्ह प्रेक्षेपण कुठची गोष्ट असो
ज्या गोष्टीचा प्रेक्षकांना सर्व लोकांना आनंद पाहायला भेटते त्याचं युट्यूब चॅनल मी दोडामार्करच्या या युट्यूब चॅनल वरून आणि ते या सामन्यादरम्यान एक खडखडीत चौकार खेळतोय तो धनंजय ठाकूर. म्हणजे सामना अजूनही संपलेला नाही. जब तक जीतेंगे नहीं तब तक लढते रहेंगे या इराद्याने मैदानात उतरलाय तो शिवछत्रपती सेना. आणि त्यांना जर जिंकून ठेवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. ती चौका संघाला त्याच दरम्यान मैदानाच्या दिशेने गचा क्षेत्रफळ पाहायला भेटतोय तो श्री भूतनाथ वॉरियर्स संघाकडून. ज्या चेंडूवर 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा खर्च करतोय श्री भूतनाथ वॉरियर्स संघ आणि उंच मारण्याचा प्रयत्न कोणताही दिसत नाही. एक धाव पूर्ण होते. दुसरे धावेचा पूर्ण प्रयत्न झाला आणि तिसरे धावेचा प्रयत्न होतो मात्र प्रयत्न असफल होतो आणि माघारी परततोय तो अक्षय सावंत. राम्याकडून बोललं गेलं की पहिल्या आयटम मध्ये बॉल पकड आणि त्याच दरम्यान राम्या मात्र इथं प्रेक्षक बनवून चेंडूचा आनंद लुटताना दिसतो. त्याच्या डोक्यावरून जातो हा खडखडीत षटकार आणि सामना कोण जिंकतोय किंवा कोण हरतोय याच्यापेक्षा श्रीरंगाची यात्रा माझ्यासाठी महत्वाची आहे. या इराद्याने मैदानात उतरला तो रामचंद्र गलास. ज्या मजा येता गावठी कॉमेंट्री एकामेकाची उडवणं खूप मजा अशी गावाकडची मजा. आणि बरेच जण मुंबई पुण्यातून इले जे कामानिमित्त या मॅच साठी गावतलाव लक्षात आलंय. त्याच दरम्यान ओव्हरची समाप्ती होते आणि 1 ओव्हर आता 6 चेंडू आणि 20 धावा. 6 चेंडू आणि 20 धावा. भारी फायनलची सामना पाहण्यासाठी फक्त 6 धावा. जर 6 चेंडू मध्ये 20 धावा पूर्ण केल्या तर शिवसेना हा विजेता ठरेल. गौरू आणि 6 चेंडू मध्ये 20 पेक्षा कमी धावा जर श्री भूतनाथ वॉरियर्स संघाने दिल्या तर तो विजेता ठरेल. हे पाहण्यासाठी फक्त शेवटची 6 चेंडू त्या दरम्यान मारलेला फटका आणि चेंडू जातोय सीमा पार परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते स्वप्नील महाले याच्याकडून. हाय व्होल्टेज ड्रामा ज्याला म्हणतात तोच हा सामना. हाय व्होल्टेज सामना ज्याचा आनंद लुटण्यासाठी कमीत ते 50 ते 60 प्रेक्षक या सामना पाहण्यासाठी. प्रथमेश सावंत उच्च मालेला चेंडू जातोय सीमा पार परंतु तो गडी बाद होतोय तो शिवछत्रपती सेना या संघाचा आणि थोडासा बॅक फुटवर दिसतोय. तो हा सामना जिंकायचा असेल तर 4 चेंडू आणि 18 धावा म्हणजे खडखडीत 3 षटकार हा सामना विजयी. 2 चेंडू डॉट हा सामना श्री भूतनाथ वॉरियर्स संघ विजयी. कोण जिंकेल हा सामना. चार चेंडू आणि 18 धावा. सोडतो का 3 चेंडू आणि 18 धावा. या सामन्या दरम्यान 1 चेंडू जर डॉट गेला जाऊ नये 2 चेंडू आणि 17 धावा. धर म्हणता रामेच्या डोक्यावर बसून गेलो बॉल आणि रामरावला मात्र बघित आणि या सामन्याची औपचारिकता बाकी असताना शेवटचा चेंडू या चेंडूवर खडखडीत षटकार खेळतो तो रुपेश सरवंडकराचा षटकार परंतु आमची टीम जिंकलेली आहे. बंटी आता अडे बघ अरे माहितच ना दादी माहितच ना जिंकलो ते जिंकतोय आणि अंतिम आम्ही जत्रेक जाऊया आम्ही आता सलामी देतोय
तो श्री भूतनाथ वॉरियर संघ सगळे मस्त खेळतात असेच पुन्हा पुन्हा खेळायचं चला व्यासपीठावर यायचंय मित्रांनो फायनली आमची टीम जिंकली. मी जर सकाळपासून उपस्थित नसले तरी बरा वाटला. शाळेच्या ओरंड्यात जेवढे कोणी आमचे प्रेक्षक आमचा सामना पाहण्यासाठी आले ते सर्व मान्यवर यांनी व्यासपीठावर यायचे. तर आता डिस्ट्रीब्युशन जरासं बघू. आले मान्यवरांच्या हस्ते सन्मान देण्यात येईल. आणि सामन्या दरम्यान संपल्यानंतर आगमन होते ते श्री संजय गवस, सिद्धू कासार, आमच्याकडे ना बक्षिसा पण अशी पैसे लक्ष्मण गवस सर थोडा वेगळा काय काय देतात मिक्सर वगैरे त्यातून भाऊ गावतात. आनंदाचा फोटो मार बाबा. व्यासपीठावर चंद्रकांत गवस यांचं आगमन होत आहे. व्यासपीठावर ज्यांचं आत्ताच आगमन झालंय ते श्री संजय गवस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दोडामार्ग यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचे. मी सुहास नाईक याला विनंती करतो की त्यांनी श्री संजय गवस यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचे. सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवायच्या. महादेव सावंत उर्फ तात्याने विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. तसेच आत्ताच आगमन झालेले श्री चंद्रकांत गवस यांचं स्वागत करायचंय सिद्धेश महाले. योगेश शेट्टी काका यांचं स्वागत करायचंय. मी नारायण ठाकूर यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. तर सुरेश गवस यांचं स्वागत करायचंय. तसेच श्री देवा ऐनोडकर यांचं स्वागत करायचंय. मी यशवंत सावंत उर्फ दादी काका यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचंय. आणि या सामन्या दरम्यान प्रत्येक व्हिडिओग्राफी करणारे आमचे आणि प्रत्येक लाईव्ह प्रेक्षेपण करणारे आमचे समीर सावंत उर्फ बंटी यांचं स्वागत करायचे. मी विनंती करतो अक्षय सावंत यांना की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचे. एसबीएस ऐनोडे संघाची कोणतीही व्हिडिओ असेल, फोटो असेल, ज्यांच्याकडे नेहमी ज्यांच्या फोटो मोबाईल मध्ये सेव्ह म्हणून असतो आणि प्रत्येक खेळाडूला ते फोटो सेंड करत असतात, त्याबद्दल आम्ही त्यांच्या मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. अशीच आपली साथ आम्हाला शेवटपर्यंत लावू दे ही आपल्याला विनंती करतो. शिवछत्रपती सेना संघाचा गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजाची जीवावर आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत मजल मारून दिली आणि या स्पर्धेचा बेस्ट बॉलर म्हणून ज्याला किताब जातोय तो श्री छत्रपती सेना संघाचा गोलंदाज धनंजय ठाकूर. मी त्याला विनंती करतोय की त्याने मान्यवरांच्या हस्ते आपलं हे सन्मान चिन्ह घेऊन जायचे आहे. श्री मी संजय गवस यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते बेस्ट गोलंदाजाचा किताब धनंजय ठाकूर यांना द्यायचा आहे. आणि या स्पर्धेदरम्यान आपल्या फलंदाजीच्या जीवावर आपल्याला संघाला विजयी करून दिलंय तो श्री भूतनाथ वॉरियर संघाचा सहसंघमालक कर्णधार श्री सुरेश गवस याला मी विनंती करतोय की उत्कृष्ट फलंदाजाचा किताब त्यांनी स्वीकारायचा आहे. कोणतेही प्रीमियर लीग असो, ज्या प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसतोय तो सूरज गवस
मी श्री सिद्धू कासार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान चिन्ह द्यायचंय. आणि या सामन्यादरम्यान अष्टपैलू कामगिरी करून आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं आणि विजयी घोडदौड करून दिली तो श्री भूतनाथ वॉरियर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची निवड झाली तो महादेव नाईक उर्फ मदन. मी याला विनंती करतोय की त्यांनी हा किताब स्वीकारायचाय. जे सन्मान चिन्ह पुरस्कृत केलं होतं परशुराम सावंत, परशुराम जिलू सावंत यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह महादेव नाईक उर्फ मदन याला द्यायचंय. छोटा खेळाडू होता परंतु एक अप्रतिम असा झेल टिपून संघाला विजयी घोडदौड करून दिली तो लाडू सावंत. याला मी विनंती करतोय की त्यांनी आपले हा सन्मान चिन्ह प्रज्वल सावंत यांनी हे सन्मान चिन्ह स्वीकारायचे. मी श्री चंद्रकांत गवस यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह प्रज्वल सावंत याला द्यायचे. मोठा असो वा छोटा खेळामध्ये एक चांगली कामगिरी करून विजयी सलामी करून दिली तो भूतनाथ वॉरियर्स संघाचा प्रज्वल सावंत. या स्पर्धेदरम्यान चांगली शिस्तबद्ध कामगिरी करून जो किताब पटकावतोय तो जय भवानी संघ ज्यांचे मालक संदेश आयनोरकर, विष्णू सावंत आणि जयवंत सुतार. मी या तिघांनाही विनंती करतोय की त्यांनी आपले सन्मान चिन्ह स्वीकारायचे. सन्मान चिन्ह देण्यासाठी आम्हाला तिघही सहसंघ मालक लागणार ज्यांचे ग्रुप आहे GJSV ज्या ग्रुपची स्थापना त्यांनी याच वर्षी केली आणि हा सन्मान चिन्ह स्वीकारतात तीनही संघ मालक. योग मध्ये राव रे JSV संघ ग्रुपची स्थापना करून त्यांनी एक मोठं योगदान या स्पर्धेदरम्यान दिलंय त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत. आणि बेस्ट लाईनमॅनचं कामगिरी केली तो आतिश सावंत. मी आतिशाला विनंती करतोय की आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचे. सिद्धू कासार यांनी ते सन्मान चिन्ह त्यांना द्यायचे. पाचव्या या प्रीमियर लीग दरम्यान 5व्या क्रमांकावर राहिला तो श्री क्षत्रिय योद्धा संघ. त्यांनी आपले छोटीशी भेट वस्तू आमच्याकडून त्यांना देण्यात येत आहे त्यांनी ती स्वीकारावी. मी अवधूत सावंत यांना विनंती करतोय अवधूत सडेकर यांनी ही छोटीशी भेट आमच्याकडून स्वीकारावी. त्यांच्याकडून अवधूत सडेकर यांच्या वतीनं ओम ठाकूर हे सन्मान चिन्ह स्वीकारतायत. मी श्री संजय गवस यांना विनंती करतोय की त्यांनी हे छोटीशी भेटवस्तू त्यांना प्रदान करायची. आणि या स्पर्धेदरम्यान 4 नंबरवर राहिलेला संघ जय भवानी वॉरियर्स. मी आतिश सावंत यांना विनंती करतोय की त्यांनी हे आपली भेटवस्तू स्वीकारायची आहे. तीन नंबरवर जो संघ राहिला तो दादा 11 संघ. त्या संघाचे संघ मालक मी संदीप माले यांना विनंती करतोय की तानाजी गवस यांना विनंती करतोय की त्यांनी आमची छोटीशी भेटवस्तू स्वीकारावी. जी पलपलपाई. आणि या स्पर्धेदरम्यान उपविजेता संघ ठरतोय तो श्री छत्रपती सेना यांनी सर्व खेळाडूंसोबत हे तृतीय पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. संघ मालक श्री अक्षय सावंत, अनिकेत सावंत यांना विनंती करतोय की आपल्या सर्व खेळाडूंना आपल्या खेळाडूंना घेऊन श्री सिद्धू कासार यांच्या मार्फत हे आपण भेटवस्तू स्वीकारायचे.
ए थोडे पुढचे बसा रे, थोडे बसा. अरे ते दिसणार नाही. APL पर्व 4चा विजेता संघ होता तो श्री भूतनाथ वॉरियर संघ. आणि त्यानंतर 2025 APL चा विजेता संघ ठरतोय तो पुन्हा एकदा श्री भूतनाथ वॉरियर संघ. आणि या APL 2025 चा विजेता संघ ठरतोय तो श्री भूतनाथ वॉरियर संघ. संघ महाराज आणि कर्णधार यांनी सर्व खेळाडूंशी आपले भेटवस्तू स्वीकारायचे. आपण चांगल्या खेळाच्या जोरावर हा विजेत्याचा किताब जिंकून व्हिडिओ बंद करू नका. हा चालू फ्रेम मध्ये घे बरोबर येता मग हात बी घेऊ नको. ह्या मग फोटो लावचा पुढे पुढे आणि खडे येऊ गणेश पाटील राव बघा फोटो येतो. ललित पवार थांबायचे आहे. श्री संजय गवस शिवसेना तालुका प्रमुख दोडामार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख. मी यांना विनंती करते की या स्पर्धेदरम्यान आम्हाला 2 शब्द आपण आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. आयनोडे प्रीमियर लीग 2025च्या बक्षीस वितरण समारंभानिमित्त उपस्थित असलेले आमचे मित्र सन्माननीय सिद्धू कासार युवासेनाचे उपतालुका प्रमुख तसेच आमचे बंधू चंद्रकांत गवस शेट्ये आपले सुरेश गवस आणि आयनोडकर हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहोत. ही स्पर्धा आपण गेली अनेक वर्षे या ठिकाणी आयोजित करतात आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेला येण्याचं भाग्य आम्हा सर्वांना लाभतं. त्याबद्दल तुमच्या या सर्व युवा खेळाडूंचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की आम्हाला तुम्ही या ठिकाणी येऊन सन्मान देतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ही स्पर्धा ही गेली कित्येक वर्ष या ठिकाणी मोठ्या दिमागात सुरू आहे आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा तुम्ही या ठिकाणी आयोजित करतात. आहे प्रीमियर लीग म्हणजे गावातल्या गावात ही स्पर्धा आज तुम्ही गेली. लहान मुलांना खेळण्याचं एक संधी मिळते आणि लहान मुलं खेळत असताना मोठ्या मुलाचं अनुकरण करतात, चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटमध्ये आज अनेक गोष्टी आपल्याला साध्य करण्यासारख्या आहेत. आपण सर्वजण लहान मुलांना प्रोत्साहित केल्यामुळे या ठिकाणी युवा वर्ग तयार होतो, क्रिकेट खेळण्यासाठी उत्साहित होतो आणि सर्वांचे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही ही स्पर्धा चांगली आयोजित करून चांगल्या प्रकारे संपन्न केलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं कौतुक. आम्हाला पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण होते. आणि योगिता शेट्ये ग्रामपंचायत सदस्य 500 रुपये. रणजित ठाकूर बॉल स्पॉन्सर केले होते. बॉलर बॅट्समन आणि ऑलराऊंडरची ट्रॉफी स्पॉन्सर केली होती. निलेश गोविंद सावंत 500 रुपये. लक्ष्मण सावंत गुरुजी 500 रुपये. रमेश सावंत 500 रुपये. अमर नाईक 500 रुपये. संतोष गवस 500 रुपये. ज्या मान्यवर दात्यांनी आम्हाला देणगी स्वरूपात मोठो जल्लोष आमची टीम जिंकली आणि मी युट्यूबला व्हिडिओ टाकतो त्यासाठी माझा खास सत्कार केला. त्यांच्या गावाल्यांचे खूप खूप आभार. 12 वाजता सुटलेले मालवणासून खास या मॅचेसाठी कालेवचा होता पण काही कारणास्तव नाही योग गावात. 12 ते 4 पर्यंतचा प्रवास झालो. थोडीशी लीप मागलाय बांध्यामध्ये आणि पोचले मॅचसाठी. अगोदर 2 मॅच सामने आणि इकडे बंटी फोनवरती बोलत आहे. चला मित्रांनो आत्ताचा व्हिडिओ हैसर संपवूया. अजून घरात जाऊ नये आहे त्याच्यानंतर घरात जातात. थोड्याशी आता साफसफाई असतली. शाळेच्या ग्राउंडाकडे मॅच होते. तर व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा आणि आचऱ्याच्या व्हिडिओ जसं प्रतिसाद दिला तर या व्हिडिओ पण प्रतिसाद देऊन कमेंट्स नक्की करा.
चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मॅच संपल्यानंतर जोरदार चर्चा चालू हा, काय करू आहेत आणि काय ना. शिवा भियालो अशो मॅची झाली ना का सगळ्यात मोठा काम असतं आहे बघा. आवर झटकेपट जाऊ हवी. संदेश भाई आयनोडकर साहेब नमस्कार.